वारकऱ्यांची सेवा करताय, काय मनात भावना आहे, काय सांगणार आहे? तुमचं नाव काय? वारकऱ्यांची, माझे नाव तेजस्विनी आहे. मी भिवंडीला राहते. वैष्णव ट्रस्टमार्फे मी इथं आलेली आहे. वारकऱ्यांची सेवा करताना जो आपण म्हणतो ना, एक परमसुख किंवा परमानंद जो आहे तो आपल्याला खरंच त्यांच्या पायांना स्पर्श करून खरंच अनुभवला जातो. आणि किती वारी आहे? मी फर्स्ट टाइम आलेली आहे. माझे मिस्टर 5-6 वर्षापासून येतात. मी त्यांच्या मागे लागून आली की मला पण 1 वर्ष सेवा करायचीच आहे असं. आणि काय संसारात म्हणजे आता पांडुरंगाकडे इकडे आला, काय मागायचं संसारासाठी? संसारासाठी काहीच मागितलं नाही आहे. संसारातनं रजा काढून आलेली आहे 4 दिवस. पोरांना सासू सासऱ्यांकडे टाकून आलेली आहे. त्यांना सांगितलं की आम्ही 4 दिवस जातो आता वारकऱ्यांच्या सेवेसाठी. संसारात रजा टाकली म्हणजे संसाराला कंटाळा आहेत का? नाही, संसाराला कंटाळली नाही आहे. पण असं म्हणताना संसारात आपण गुंतलो तर थोडं समाजसेवेकडे दुर्लक्ष होतं, म्हणून त्याच्यासाठी मी आलेली आहे. मुलं वगैरे? एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगी 5वीला, मुलगा 2रीला आहे. आणि आपला जो हा वारकरी संप्रदाय आहे खूप भोळा भाबडा आहे. सगळी लोक खूप भोळी आहेत. आणि आपल्याला म्हणतो ना ते आपण की आपण शिक्षण घेतो, पण खरं शिक्षण आपल्याला यांच्यामधून आल्यावर कळतं की काय शिकायला पाहिजे आपलं. या एक आता पहिलं वर्ष काय शिकला वारीमधून, काय म्हणत? वारी म्हणणं हे शिकले आहे की 80 वर्ष असलेले पण जे लोक आहेत ते आज पण त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी आहे की आपण 30 वर्षाचे 40 वर्षाचे थकून जातो. पण हे जे लोक आहे यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की नाही, आपण खरंच जे म्हणतो ना कष्ट किंवा जी भक्ती आहे विठ्ठलाची त्यांच्यामध्ये, ती विठ्ठलाची भक्ती आपल्याला यांच्याकडे बघून कळते की नाही, खरंच परमेश्वर यांना एक शक्ती देतो वारीमध्ये, ती खरंच अनुभवायला येते आपल्याला. तसं बघितलं तर वैज्ञानिक दृष्टिकोन असतो डॉक्टरांकडे, आणि वारीमध्ये सेवा करताना काय भाव आहे? म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आपल्याकडे. आता आपण बघतो की 35-40 वयामध्ये शुगर बीपीवाले पेशंट असतात आपल्याकडे, पण इथं वारीकरी 80-85 वाल्यांना शुगर नाही, बीपी नाही. एवढे किलोमीटर ते चालतात पण त्यांच्या चेहऱ्यावर असं थकवा जाणवत नाही. ही सगळी त्याचीच किमया आहे. हे आम्ही पण मान्य करायला लागलो होतं. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.